नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण वर्ग 6वीचा जो नवीन सिलेबस आहे 2026 मध्ये चेंज झाला आहे, त्यानुसार आपण मराठीचे सिरीज स्टार्ट केलेली आहे. आणि आजचा दुसरा भाग आहे पुस्तक माझा गुरु. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपलं लेसन आहे पुस्तक माझा गुरु. मग याचे लेखक कोण आहेत? लेखक आहेत संदीप खरे. आता हे संदीप खरे कोण होते? हे गीतकार होते. त्यांनी पुष्कळशा कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत. आणि एक तुम्हाला कविता माहिती आहे का? खूप तुमच्या ओळखीची असेल, अग्गोबाई डग्गोबाई ही कविता आहे ना, आपण पुष्कळदा युट्यूबवर वगैरे गाण्यामध्ये ऐकलेली आहे. तर असे पुष्कळशे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. मग त्यांनी पुष्कळशा म्युझिक अल्बमसाठी सुद्धा गाणं लिहिलेले आहेत. पिक्चर्ससाठी, सिरियलसाठी त्यांनी गाणे लिहिलेले आहेत. मग त्यांनी एवढं मोठं योगदान केलं, तर त्यांच्यासाठी पुण्य गौरव या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. कोणाला? संदीप खरे. मग या पुस्तकात, या लेसन मध्ये आपल्याला काय दिसतं? त्यांनी पुस्तकाचं महत्व आपल्याला पटवून सांगितलं आहे की पुस्तक हे आपल्या जीवनाला खरी दिशा देणारे एक मित्र असतात. मग पुस्तक काय आहे? ज्ञानाची खाणच आहे. मग काय, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकांचं महत्व किती आहे तेही त्यांनी या पाठाद्वारे समजून सांगितलं आहे. तर चला आता पाठाला सुरुवात करूया. माझी अगदी लहानपणीच पुस्तकांची मैत्री झाली. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची आणि माझा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची. मग आता काय व्हायचं की या पहिल्या पॅरेग्राफमध्ये लेखकांनी काय सांगितलं आहे की लेखक म्हणतात की मी लहान होतो ना, तेव्हापासूनच मला पुस्तक वाचायची सवय लागली होती. मग मला आई लहानपणीच काय करायची की खूप सारे पुस्तकं आणून द्यायची, छान छान गोष्टीची पुस्तकं आणून द्यायची. मग त्याच्यामुळे मला एकदा मी एक स्टोरी वाचायला सुरुवात केली, ती मी पटकन वाचली. मग असं रोज एक 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 करता करता माझं काय झालं, वाचनाचा स्पीड वाढत गेला है ना, माझी स्पीड ही वाढत गेली. मग काय झालं की खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. आता लहान मुलांना काय होतं की नेमकी त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, काय गिफ्ट पाहिजे, तर ते पटकन उत्तर देतात, चॉकलेट्स पाहिजे किंवा एखादं खेळणं सुद्धा पाहिजे है ना, ही त्यांची डिमांड असते. पण लेखक काय म्हणतात की मी लहान होतो ना, तर कोणी मला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, तर मी त्यांना म्हणायचो की मला एक पुस्तक विकत घेऊन द्या. मग वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तक भेट दे असंच सांगायचो आहे ना. आपल्याला नाही का, मम्मी पप्पा किंवा आई बाबा आपल्याला सांगतात की तुम्हाला बर्थडेचं गिफ्ट काय पाहिजे बरं, आपण पटकन सांगतो. आपली अशी लिस्ट खूप मोठी लांब लचक असते आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ गोष्टी असतात, पण पुस्तकाचं नाव क्वचितच असतं. पण इथे लेखक म्हणतात की मी लहान असतो, मला दिवाळीला कोणी बर्थडेला कोणी गिफ्ट मागायचं असेल तर मी काय म्हणायचो की मला पुस्तक गिफ्ट म्हणून द्या. मग विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची, म्हणून मग आईने ग्रंथालय लावलं. मग असं पुष्कळदा व्हायचं की पुस्तकं आणली की पटापट वाचून घ्यायचं, मला आवड होती म्हणून पटकन वाचून घ्यायचं. मग आईने काय केलं, ग्रंथालय लावलं. ग्रंथालय म्हणजे का, लायब्ररी आहे ना, तिथे जाऊन पुष्कळशी पुस्तकं असतात, आपल्याला जी वाटली ती आणायची आणि रीड करून वाचून पुन्हा परत करायची. मग आठवड्याला 2 पुस्तकच मिळायची. पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तकं वाचून व्हायची. आता एवढा त्यांचा वाचनाचा स्पीड वाढला, वाचनाची त्यांचं एवढे वाढलं होतं की त्यांना ग्रंथालयातून, त्या लायब्ररीतून फक्त 2च पुस्तकं मिळत होती. मग काय व्हायचं की 2 पुस्तकं आणली की दिवसातून 2-3 दिवसातच ती 2 पुस्तकं त्यांची पूर्ण वाचून व्हायची. मग आईला कंटाळा यायचा, कारण की यांना आणखीन पुस्तकं पाहिजे होती ना. मग ती म्हणायची की आता कुठून आणायची मी. मग एकदा आईने काय केलं, चक्क रद्दीतून किलोवर पुस्तकं विकत आणली आणि माझ्या समोर ठेवली. लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला. मग लेखक काय म्हणतात की आई पण कंटाळून गेली की मी म्हणायचो आता मला पुस्तकं हवीत, आता मला पुन्हा वाचायचं आहे. तर अशा वेळी एकदा आई कंटाळून गेली. मग आईने काय केलं की मार्केटमध्ये गेली आणि तिने एक रद्दीच्या भावामध्ये, म्हणजे जसं आपण रद्दी विकत आणतो तसं आईने किलोच्या भावामध्ये पुस्तकं विकत आणली पुष्कळ सारी आणि माझ्यासमोर आणून ठेवून दिली. मग अशा प्रकारे त्यांच्या समोर पुस्तकांचा वर्षाव झाला. म्हणजेच अशा प्रकारे त्यांना पुस्तकं ही मिळत गेली आणि त्यांना वाचनाची सवय लागत गेली. हा आपला पहिला पॅरेग्राफ. आता नेक्स्ट काय आहे बघा. आता आपल्या दुसरा पॅरेग्राफ मध्ये काय म्हणतात, हे कधी आणि कसं घडत गेलं ते कळलंच नव्हतं.
चौथीला असताना मला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली आणि तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं होतं. हळूहळू शब्दांची दोस्ती झाली व मी कविता लिहू लागलो. मग आता कविता लिहिण्याची सवय त्यांना कशी काय जडली? ते चौथीमध्ये असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. लेखक कोण? संदीप खरे यांनी पहिली कविता लिहिली आणि त्यांनी पहिली लिहिली आणि त्यांनी ती दुसऱ्यांना दाखवली. सगळ्यांना आवडली ती. मग त्याच्यावर त्यांना बक्षीस सुद्धा मिळालं. मग हळूहळू त्यांना लक्षात आलं की कविता कशा लिहितात, त्यांची शब्दरचना कशी असते, त्याच्यामध्ये वर्ड्सचं रायमिंग कसं जोडून आणायचं, हे सगळं त्यांना कवितामधले शब्द कसे मांडायचे तर हे त्यांना समजलं. मग कधी कधी काय व्हायचं, दिवसातून 3 कविता लिहायचो तर कधी 3 महिन्यात तर कधी महिन्यातून 1. मग इथे कधी कधी एका दिवसामध्ये त्यांना एवढ्या कधी सुचलं तर एका दिवसात 3-3 कविता सुद्धा लिहून ठेवायचे, नाहीतर मग महिन्यातून एखादी कविता लिहायची. पुस्तक आणि कविता यामध्येच माझं मन रमायचं. मग त्यांना तीच सवय लागली. त्यांना मित्र नको होते. त्यांचे मित्र कोण बनले? आता पुस्तकच त्यांचे मित्र बनले. त्यांना फक्त त्यांची ते पुस्तकं, त्यांची कविता यांच्यामध्येच त्यांचं मन लागायचं. त्यांना खेळणी नको, त्यांना चॉकलेट्स नको होते. त्यांना पुस्तकं आणि कविता या 2च गोष्टींचा त्यांना छंद लागला होता. मला सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. आता लेखक म्हणतात मला सगळेच आवडतात, असं काही नाही की मला आपल्याला कसं एखाद्या कोणाला लघुकथाच वाचायला आवडतात, कोणाला गोष्टीचे पुस्तकं आवडतात, कोणाला कादंबऱ्या, म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. पण इथे लेखक काय म्हणतात, मला असं काही वर्ज नाही आहे, मला सगळेच पुस्तकं वाचायला आवडतात. कुठलाही वर्ज नाही. कविता फक्त कविताच वाचायला असं नाही, तर त्याने सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित अशा सगळ्या प्रकारचं वाचन करावं. मग इथे लेखक म्हणतात मला कविता करायला आवडायच्या, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी फक्त कविताचंच पुस्तक वाचायचं, कविताशीच संदर्भात मी सगळं वाचन करावं असं नाही. तर मी वेगवेगळ्या कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित अशा सगळ्या प्रकारचं वाचन करत गेलो. ठीक आहे. आणि ते प्रत्येकाने करावं असं इथे लेखक आपल्याला सुचवत सुद्धा आहे. वाचनामुळे काय होते, शब्दांची मैत्री होते. आपल्याला नवीन नवीन शब्दांची माहिती कळते की एका शब्दाबद्दल अनेक किती शब्द असतात हे आपल्याला माहिती पडते. आणि ते एक शब्द आपण भाषेमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकतो, त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ वाक्यामध्ये आपण यूज केला तर ते वाक्यामध्ये त्याचा अर्थ कसा बदलतो हे आपल्याला समजतं. मग काय होते, आपली त्यांची मैत्री बनत जाते. म्हणजे शब्द काय आहे, अक्षरांची माळ नाही, तर ते आपल्याला पंख देतात, आपल्याला नवीन जग देतात, नवीन आशा, नवीन विचार करण्याची गोष्ट देतात. तर आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफ कडे वळूया. आता इथे लेखक म्हणतात, वेगवेगळ्या लेखकांच्या लेखकातून उमजत जातं. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. हे आपल्याला तेव्हा जमतं जेव्हा शब्दांचा लळा प्रेम करू लागतो. हे सारं पुस्तकांमुळे साध्य होतं. आता इथे लेखक काय म्हणतात की आपल्याला एकच शब्द आपण वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरू शकतो, त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कशा प्रकारे समजतो हे जेव्हा आपण पुष्कळसं वाचन करतो तेव्हाच आपल्याला उमजतं, तेव्हाच आपल्याला समजू लागतं, तेव्हा शब्दाचा खरा अर्थ आपल्या लक्षात येतो. आणि हे कशामुळे साध्य होतं? पुस्तकांमुळेच पॉसिबल होतं. पुस्तकांमुळेच आपल्याला हे सगळं समजतं. जर खूप पुस्तकं वाचलीत तर शब्दांचे, भावांचे वेगवेगळे आयाम कळतील. हे आयाम मला हळूहळू समजायला लागल्यामुळे मी मौनांची भाषांतरं, कधी हे कधी ते, नेणिवेची अक्षरं, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लिहू लागलो. मग आता एकच शब्द आपण किती वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. शब्दांशी आपल्याला कशा चांगल्या प्रकारे खेळता येते, त्यांचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो, हे केव्हा समजतं, जेव्हा आपण पुस्तकं चांगले वाचू लागलो. मग इथे लेखकाचं वाचन चांगलंच होतं. मग त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत गेली आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडत गेला आणि तो शब्द चांगल्या प्रकारे आपण कुठे वापरू शकतो हे त्यांना समजत गेलं. आणि त्याच्यामधूनच त्यांनी चांगले चांगले कविता संग्रह प्रसिद्ध केले. मग त्याच्यामध्ये मौनांची भाषांतरं. आता मौन म्हणजे काय? मन.
आता मनाचं म्हणजे मनामध्ये आपण पुष्कळशे भाव असतात. कधी आपल्याला एकटेपणा वाटतं, कधी प्रेम वाटतं, कधी छान आनंद होतो, कधी दुःख होतं, नाही का? मग कोणाची आठवणच पटकन आपल्याला यायला लागते. ह्या सगळ्या गोष्टींचं मौनांची भाषांतर यामध्ये छान त्यांनी कविता संग्रह केलेला आहे. कवितेमध्ये चांगले त्यांनी आपल्याला छान कविता अशा दिलेल्या आहेत. मग या कविता, तुझ्यावरच्या कविता, हे त्यांचे कविता संग्रह इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे लेखक काय म्हणतात, पुस्तकातून खूप लेखकांची आणि कवींची माझी भेट झाली. आता मला पुष्कळशा लेखकांच्या, कवींची, त्यांचं लिखाण कसं आहे, त्यांनी कशा प्रकारे लिखाण केलं, या सगळ्यांची मला माहिती समजत गेली, मला ते कळत गेलं. आता उदाहरणासाठी त्यांनी सांगितलेलं आहे संत कवी. संत कवी म्हणजे संतांनी लिहिलेलं काव्य. आता संत म्हणजे संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जी अभंग लिहिले, ओवी लिहिली, देन भारूड लिहिले, हे आलं. हे कशामध्ये येतं? संत कवी. म्हणजे त्यांचे संत कवी हे मला समजायला लागले. आता पंत कवी म्हणजे काय? पंत कवी म्हणजेच राजा महाराजांच्या दरबारामध्ये जे कवी राहायचे त्यांना पंत कवी म्हटलं जायचं. आता पंत कवींच्या लिखाणामध्ये अलंकार, यमक असे भाषेला छान सुसंस्कृत करून त्यांची वाक्यरचना करून ते लिहिल्या जायचं आणि जनरली संस्कृत भाषेचा त्यांचा संदर्भ राहायचा, म्हणजेच पंत कवी. ठीक आहे. आणि तंत कवी. तंत कवी म्हणजेच काय आहे? जे शाहीर असतात किंवा पोवाडे असतात, पोवाडे आणि लावण्या हा येतो तंत कवीमध्ये. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोवाडे गायले जायचे आहे ना, त्याच्यामध्ये की नाही बोलीभाषांचा यूज केला जायचा. त्याच्यामध्ये कुठली सुसंस्कृत अशा भाषेचा यूज करत नव्हते. लोकांना समजेल सोप्या भाषेमध्ये पोवाडे गायले जायचे. देन लावण्या हे सुद्धा तंत कवीमध्ये येते. आपला महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकारच आहे, नाही का, तंत कवी. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचण्यात आल्या. या पुस्तकाचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला आहे समजलं. मग आता लेखक म्हणाले की मला, म्हणजे आता मी एवढं वाचन करत गेलो की मला समजलं की एकच टॉपिक वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहू शकतात याचं मला जाणीव होत गेली आणि त्याचा पाठपुरावा मी करत गेलो. मग मी पुष्कळशी पुस्तकं वाचली आणि त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि एकलव्याच्या गोष्टीसारखं आहे हे. म्हणजे मी किती मनाने, एकाग्रतेने ते वाचत गेलो हे मला इथे लक्षात आलं आणि त्याच्यामुळे मला जसं एकलव्याला सगळ्या याचा ध्यास लागला होता, त्याचप्रमाणे मला वाचनाचा ध्यास लागला होता, वाचनाची गोडी लागली होती. या पॅरेग्राफ मध्ये लेखक म्हणतात, माझे दुसरे गुरु म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव. पहिला गुरु कोण? पुस्तक. आणि दुसरा गुरु म्हणजेच अनुभव, आयुष्यामध्ये आलेले अनुभव. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात, आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या काही कविता या मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचं प्रतिबिंब आहे. आता आपल्या अनुभवात आपल्याला जे अनुभव आले ते अनुभव आपण कवितांमध्ये रचनाबद्ध केले आणि त्याचे अनुभव कवीने इथे सांगितले. मग त्यापैकीच एक कविता त्यांची आहे आणि ती खूप प्रसिद्ध झालेली आहे, दमलेल्या बाबाची कहाणी. आयुष्यावर बोलू काही या लेखकांची प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहामध्ये एक कविता होती, दमलेल्या बाबांची कहाणी. ही खूप प्रसिद्ध झाली. आता ह्या त्यांच्या अनुभवात जीवनामध्ये आलेला अनुभवच होता. त्यांची लहान मुलगी राहायची आणि ती काय असायची, लेखकांना आपले कार्यक्रम रात्रीपर्यंत चालायचे, मग त्यांना घरी यायला उशीर व्हायचा, मग त्यांची मुलगी झोपलेली राहायची आणि त्यामुळे काय व्हायचं, पैसे कमवण्यासाठी ते दिवस रात्र मेहनत तर करायचेच, पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या लहान बाळाला वेळ देऊ शकत नाही, आपल्या लहान मुलीला वेळ देऊ शकत नाही, याची खंत त्यांना राहून गेली आणि त्याच्यातूनच त्यांचा एक कवितेचा जन्म झाला आणि त्या कवितेचं नाव काय आहे? दमलेल्या बाबाची कहाणी. कवितेमुळे पुष्कळ लोकांना त्यांना आपणच ही कविता जगतोय असा अनुभव यायचा आणि पुष्कळशे लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही आमचीच व्यथा मांडलेली आहे.
मग असंख्य बाबांनी या कवितेच्या माध्यमातून मी जोडलं गेलो, त्यामुळे असे अनुभव माझ्या कवी मनाचे गुरु आहेत. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जसे अनुभव आले त्या अनुभवातून त्यांनी लिहिलेली कविता दमलेल्या बाबाची कहाणी. आणि या कवितेमुळे सगळ्या लोकांना असं वाटलं की हा अनुभव तर प्रत्येकालाच येतो आहे, आणि त्यामुळे ते पुष्कळशा लोकांशी जुळत गेले, त्यांच्या मनाशी जोडले गेले, आणि ते काय बनले, कवी मनाचे गुरु बनलेले आहेत, असं लेखक इथे म्हणाले. आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लेखक काय म्हणतात की ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते, विद्या मिळते, काहीतरी ज्ञान मिळतं, ते सगळेच आपले गुरु असतात. मग त्यांच्याबद्दल आपण काय बाळगली पाहिजे, कृतज्ञता आणि आदर बाळगायला पाहिजे. कारण की पुस्तकच नाही, आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठे असलेली व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकून जाते, म्हणून आपण त्यांना गुरु मानलं पाहिजे. पुस्तकालाच गुरु मानलं आहे तसं कदाचित तुमचे गुरु म्हणून आई वडील असतील, दादा ताई, शाळेतील शिक्षक सुद्धा असू शकतात, है ना. मग त्यांच्याबद्दल काय करा, नेहमी आदर बाळगायला पाहिजे. मग त्यांच्याकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळते ते आपण घ्यायला पाहिजे. स्वतःवर आपण शिकण्यावर भर दिला पाहिजे. नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, त्यांचे प्रयोग केले पाहिजे, आणि ज्या नवीन गोष्टी आपण शिकलेलो आहोत ते गोष्टी आत्मसात करून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून ते आपल्या ज्ञानामध्ये त्याची वाढ केली पाहिजे. आणि असे प्रयत्न आपण नेहमीच करत राहिले पाहिजे. म्हणून शेवटी काय म्हणतात ते, प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजेच लेखकांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण पुस्तकांना तर गुरुच मानलं पाहिजे असं आहेच. पुस्तक आपल्याला ज्ञान तर देतात, पण त्याशिवाय आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने जे मोठे व्यक्ती असतात त्यांच्यापासून आपल्याला जे काही शिकायला मिळते त्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. म्हणून आपण कृतज्ञ असलो पाहिजे, आणि त्या ज्ञानाचा, जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा आपल्या विकासासाठी, आपले कौशल्य वाढवण्यासाठी उपयोग केला पाहिजे. तर मी आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.